रात्रीच्या जेवणात भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर वरण भातासोबत काय बनवायचा हा प्रश्न पडला असेल तर हा कांद्याचा झुणका नक्कीच ट्राय करा. नमस्कार मैत्रिणींनो, मी पल्लवीज किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला आता पटकन या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवली, तेल गरम झालं की मोहरी घालून घेतली, मोहरी छान तडतडली की जिरं घालून घेतलं, जिरं छान फुललं की कढीपत्त्याची पाने, लसूण घालून घेतला, छान असं मिक्स करून घेतलं. 3 मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहे. कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडं मीठ घालायचं, मिक्स करायचं. कांदा 1 ते 2 मिनिटात छान गुलाबी रंग येईपर्यंत किंवा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तुम्हाला दिसतच असेल कांदा खूप छान असा मऊ झालेला आहे. त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालून घ्यायची, काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची. मीठ आधीच घातलं होतं कांदा भाजताना, त्यामुळे हळद घातली, हिंग घातलं, कोथिंबीर घातली, छान असं मिक्स करून घ्यायचं. मसाले कांद्याला छान पैकी लागले पाहिजे, त्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं. आपण इथे 1 वाटी बेसन पीठ वापरणार आहोत. बेसन पीठ घालून घ्यायचं. मंद आचेवरती आपल्याला बेसन पीठ छान साधारण अर्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे किंवा भाजून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झालं किंवा भाजून झालेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला झुणका तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाहीये. किती पाणी लागलं मी तुम्हाला शेवटला सांगतेच आहे. एकदा मिक्स करून घ्यायचं. सारखं सारखं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे किंवा ढवळत राहायचं आहे. त्यामुळे झुणका आपल्याला लागणार नाही किंवा बेसन पीठ कढईला लागणार नाही. छान असं मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटं छान दणकून वाफ काढून घ्यायची. 2 ते 3 मिनिटानंतर छान अशी वाफ बसलेली आहे. एकदा मिक्स करायचं. तुम्हाला झुणका मोकळा हवा असेल तर तुम्ही इथे थोडं कमी पाणी वापरू शकता. साधारणपणे मला इथे 1 वाटी पाणी लागलेलं आहे. मी त्यामध्ये थोडस तेल घालून घेतलेलं आहे, कारण की झुणका मला खूप मोकळा असा नकोय. एकदा मिक्स करून घ्यायचं. कोथिंबीर घालायची, झाकण ठेवून गॅस बंद करायचा. आता तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे कसा आपला झुणका तयार झालेला आहे, कसा दिसतोय तुम्ही बघू शकता. झुणका आपला तयार आहे. खूप छान रंग आलेला आहे आणि खूप मोकळाही नाही झालेला किंवा खूप चिकटही नाही. आता आपण सर्व करून घेऊया. ही होती आपली 8 दिवस 8 सिरीज रेसिपी मधली 5व्या नंबरची रेसिपी. अगदी सोपी होती. एकदा नक्की ट्राय करा. कशी झाली कमेंट मध्ये नक्की सांगा. कांद्यासोबत, भाकरी सोबत, चटणी, वरण भातासोबत अफलातून असं कॉम्बिनेशन आहे. भेटूया एक पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. हॅपी कुकिंग. पल्लवी किचनला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.